काल जाहिरातीवरून उठलेल्या वादानंतर आज पुन्हा वृत्तपत्रामध्ये महायुतीची जाहिरात। आजच्या जाहिरातीत मात्र फडणवीसांबरोबरच बाळासाहेब ठाकरेंसह इतर अनेक नेत्यांचे फोटो। भाजप मुक्त महाराष्ट्र करण्याचा काँग्रेसचा निर्धार। वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निवडणूक रणनीतीवर चर्चा। राष्ट्रवादीच्या विदर्भातील 4 लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक। शरद पवार करणार पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि संभाजीनगर विकास प्राधिकरणांना मुदतवाढ। विकास योजना तयार करण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय। यवतमाळच्या वडकी इथे कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। कापसाचे प्रतिबंधित बियाणं पकडलं। 3 संशयित आरोपींना अटक। पुढील 4 आठवडे कमी पाऊस पडणार। 6 जुलैपर्यंत ओढ कायम राहणार। स्कायमेटनं वाढवली शेतकऱ्यांची काळजी। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी गाठला तळ। पाऊस लांबल्यास टंचाई जाणवणार। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली। दरांमध्ये 20 ते 30% वाढ। चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार। गुजरातच्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबईत 2 दिवस तुफान वेगानं वाहणार वारे। मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाची शक्यता। ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी नाही, तर बारवी धरणातील पाणीसाठ्याच्या नियोजनासाठी पाणी कपात लागू। म्हाडाच्या लॉटरीला अपेक्षित प्रतिसाद नाही। घरं महाग झाल्यानं लॉटरीकडे सर्वसामान्यांनी फिरवली पाठ। यवतमाळमध्ये बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष संचालकांना दणका। नुकसानीची 97 कोटी 2,17,758 रुपये रक्कम वसूल करण्याचे आदेश। सिडकोत बोगस कामगार भरती करून पगाराचे कोट्यावधी लाटले। नागपूर आणि अकोल्याच्या मजुरांची कागदोपत्री भरती। आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग 19 जून पासून बंद। प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपवलं। वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचं काम संथ गतीनंच। आतापर्यंत केवळ 9%च काम पूर्ण। महावितरणाच्या विद्युत खांबावर चढून लावले जात आहेत अनधिकृत जाहिरातींचे फलक। बदलापुरातला धक्कादायक प्रकार। आज मुंबईत वाहतूक पोलिसांकडून नो हॉकिंग डे मोहीम राबवण्यात येणार आणि अकारण हॉर्न वाजवणाऱ्यांवर केली जाणार कारवाई। मेट्रो 6 मार्गिकेसाठी 108 डबे खरेदी करणार। MMRDA कडून निविदा जारी। दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। माऊलींच्या पालखीचा सासवडला तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरला मुक्काम। आणि दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागानं पकडलं 8 कोटींचं सोनं। उझबेकिस्तानवरून आलेल्या नागरिकांकडून जप्त केलं 16 किलो सोनं।